आपल्याला इथून खाली यावं लागतं. मस्त धडपड करत आम्ही वर आलो. हा आणि आल्या आल्या बघ काय करतोय. एवढा जीवन मरणाचा प्रश्न करून वरती येऊन कोण लॅपटॉप उघडतं रे. नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर आत्ता आपण आलोत हम्पीला. हम्पीमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत साऊथ हम्पी. तर इथे यायचं कसं, कुठे राहायचं, हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुंबईहून जर तुम्हाला हम्पीला यायचं असेल तर डायरेक्ट तुम्हाला यायला कोणतीही ट्रेन किंवा बस नाही. हम्पीला यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला हॉस्पेटला यावं लागतं. हॉस्पेट हा एक सिटी आहे, म्हणजे हॉस्पेटवरून तुम्हाला हम्पी एक 3 ते 3.5 किलोमीटर आहे. आता आम्ही जे बुक केलंय ते सुद्धा हम्पीपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा एक होमस्टे आहे. हम्पीमध्ये येत असाल तर तुम्हाला होमस्टे खूप असे अवेलेबल असतात आणि त्यांचे चार्जेस फक्त 500 ते 600 पर्यंतच आहेत. तर जेव्हा कधी बुक कराल, म्हणजे लो सीझनमध्ये आणि हाय सीझनमध्ये त्याचा 1000 रुपये असतात. तिघांचं मिळून घेत असेल तर 3000 ते 2000 रुपयापर्यंत तिघांचा एका दिवसाचा खर्च होऊ शकतो. आणि जर इथे यायचं कसं, पोचायचं कसं, तर दोन ऑप्शन तर आहेत. सॉरी 3 ऑप्शन आहेत ॲक्च्युली. पहिलं म्हणजे ट्रेन. CST वरून 9:30ची ट्रेन आहे, ती इकडे 1:30 वाजता पोचते, कधी कधी 1 वाजता पण पोचते. दुसरा ऑप्शन आहे की तुम्हाला बसेस अवेलेबल आहेत. मुंबईहून डायरेक्ट हॉस्पिटलसाठीच्या बस आहेत, तिथून तुम्ही रिक्षा करू शकता. आणि तिसरं म्हणजे तुमची प्रायव्हेट व्हेकल. प्रायव्हेट व्हेकलनी पण इकडे यायसाठी कन्व्हिनियंट आहे. 14 ते 15 तास तुम्हाला लागू शकतात जर तुम्ही कंटिन्यू ड्राईव्ह केलं तर. तर ही झाली माहिती की तुम्ही मुंबई ते हम्पीपर्यंत कसं पोहोचू शकता. तरी सुद्धा काही कन्फ्युजन असेल तर मला नक्की DM करा, खाली कमेंट करा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेन. तर आत्ता आपण निघालोय साऊथ हम्पी एक्सप्लोर करायला आणि आपल्यासोबत आहे आता अंकित. हाय गाईज. दुपारी आम्ही होस्पेट या स्टेशनला उतरलो हम्पीसाठी आणि आम्ही तिथे लंच केलं अभिरुची हॉटेलमध्ये. खूप उत्कृष्ट जेवण होतं आणि छान होतं सगळं. आम्ही ॲक्च्युली नॉनव्हेज खाल्लं, कारण नंतर मग खायला मिळेल नाही मिळेल म्हणून नॉनव्हेज त्यांनी आम्हाला चांगलं रिकमेंड केलं. येस. आणि मस्त असं होतं जेवण. आता आपण ह्या रिक्षाने जाऊया. एक 2-3 स्पॉट कव्हर करतोय आत्ता. तर मग ते कोणते असतील ते पुढे तुम्हाला कळेलच. आणि आपण सनसेट पॉईंट पण एन्जॉय करू आणि उद्या राहिलेले बाकी सगळे स्पॉट आपण काय म्हणतात कव्हर करू. आणि त्याचं किती बजेट होईल, काय होईल, नंबर काय, फोन नंबर काय, त्यांचा सगळे डिटेल्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळतील. तर चला आजचा व्हिडिओ चालू करूया. चला. तर आपण आता इथे उतरलोय आणि इथून आता 2 स्पॉट आहे, उग्र नरसिंह आणि शिवलिंग. असे 2 स्पॉट आपण कव्हर करतोय. पूर्ण हम्पीमध्ये आपण साऊथ हम्पी एक्सप्लोर करणार आहे, त्याच्यासाठी हा पहिला स्पॉट आहे. हम्पी येथील लक्ष्मी नरसिंह मंदिर हे विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली काळातील एक अत्यंत प्रसिद्ध व ऐतिहासिक स्मारक आहे. नरसिंह भगवान येथे उग्र व रौद्र रूपात दाखवले आहेत. डोळे मोठे, तीक्ष्ण दात आणि रौद्र चेहरा हे या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. मूर्तीच्या पाठीमागे 7 फण्यांचा शेषनाग कोरलेला आहे. हे मंदिर इसवी सन 1528 मध्ये विजयनगरचा राजा कृष्णदेव राय यांच्या काळात बांधण्यात आले. लक्ष्मी नरसिंह मंदिर बघितल्यानंतर त्याच्याच बाजूला शिवलिंग मंदिर आहे. हे मंदिर पाहायला खूप सुंदर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये शिवलिंग आहे आणि त्याच्या तलाशी पाणी साचले. याचं मुख्य कारण म्हणजे मंदिराची वरची बाजू पाहिली असता ती उघडी आहे, तर तिथून पावसाचं पाणी आतमध्ये येत राहतं. तर आत्ता साऊथ हम्पीचे 2 स्पॉट आम्ही बघितले. एक आहे शिवलिंग आणि एक नरसिंह. याची माहिती आता ओव्हर व्हॉइसने दिले. आत्ता आपण जाऊया दुसऱ्या स्पॉटवर, म्हणजे आता सूर्यास्त होणार आहे. तर आपण पटकन जाऊन सूर्यास्ताचा अनुभव घेऊया आणि बाकीचे उरलेले स्पॉट तिकडे कव्हर करू.
आत्ता आपण आहोत कृष्ण मंदिराकडे आणि याच्याच बाजूला कृष्ण बाजार आहे. तर सध्या आपण कृष्ण मंदिर मस्त असं बघूया. तर आत्ता आपण आलोय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक कृष्ण मंदिराकडे. हे मंदिर विजयनगर साम्राज्याचा महान राजा कृष्णदेव राय यांनी इसवी सन 1513 मध्ये बांधले. या मंदिरात बालकृष्णाची मूर्ती स्थापन करण्यात आली होती, जी उडुपी येथून हम्पीला आणण्यात आली होती. मंदिरासमोर असलेले भव्य बाजारपेठ कृष्ण बाजार म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी पूर्वी सण, उत्सव आणि व्यापार मोठ्या प्रमाणात होत असे. मंदिराच्या स्थापत्यामध्ये सुंदर दगडी खांब, भव्य मंडप आणि आकर्षक गोपुरम पाहायला मिळते. 1965च्या तालिकोटा युद्धानंतर विजयनगर साम्राज्याचा ऱ्हास झाला आणि हम्पी शहर उद्ध्वस्त झाले. त्यावेळी कृष्ण मंदिरालाही नुकसान झाले. तरीही आजही हे मंदिर विजयनगराच्या वैभवाची साक्ष देते. तर आत्ता आपण आहोत साऊथ हम्पीला आणि साऊथ हम्पीमध्ये सर्वात सुंदर अशी जागा म्हणजे कृष्ण टेम्पल. खूपच सगळ्याच गोष्टी आणि सगळेच टेम्पल खूप चांगलेच आहेत, पण त्यातल्या त्यात कृष्ण टेम्पलचं जर तुम्ही आर्किटेक्चर बघितलं तर एकदम मायन्यूट डिटेल्स एवढ्या छान पद्धतीने दिसतात की तुम्ही त्याच्या प्रेमातच पडाल. कृष्ण टेम्पलच्या समोरच आहे एक बाजार, ज्याला कृष्ण बाजार म्हटला जातो. तिथे मसाले विकले जायचे, म्हणजे हे 2-3 प्रकारचे बाजार होते पूर्ण हम्पीमध्ये. तेही आपण एक्सप्लोर करणार आहोत, पण ते उद्याच्या भागामध्ये. ह्या भागामध्ये आपण आता कृष्ण टेम्पल पाहिला, समोरचा मी तुम्हाला बाजार सांगतो आणि त्याच्यानंतर आपण सनसेट पॉईंटवर जाऊन मस्त असा सनसेट एन्जॉय करूया. आता कृष्ण टेम्पल बघून झालंय. आता इकडे आहे पुष्करणी आणि कृष्ण बाजार. हा इकडे खाली कृष्ण बाजार आहे. कसा होता कृष्ण टेम्पल? खूप मस्त होता रे, छान आहे. मस्त होता ना? आतमधली, जे मूर्ती वगैरे आहेत, म्हणजे स्ट्रक्चर आहे ओव्हरऑल खूप छान आहे. हा ना. आता कृष्ण टेम्पलच्या जस्ट समोरच हा कृष्ण बाजार लागला जातो. कृष्ण बाजार म्हणजे इकडे प्रोबॅबली मसाले विकले जातात. येस, मसाल्याचे पदार्थ जे काही त्यात काळाला होते ते इकडे विकले जायचे. तर हा असा स्ट्रक्चर आहे. तर आता खाली जायचं काय मतलब नाहीये, म्हणजे काय मिनिंग नाही आता खाली जायला. काही बघण्यासारखं फक्त हा एवढाच आहे. एवढंच आहे, जेवढी same आहे. बाजारपेठ बसायची तेवढाच आहे. हो, आणि हा एक बाजारपेठाचा प्रकार आहे आणि समोरच कृष्ण टेम्पल आहे. हा, चला जाऊया आता पुढच्या स्टॉप. येस. इथे एक मंदिर एवढा छान आहे ना की तिथे खूप टाइम लागतो बघायला. ऍक्च्युली तर मग जास्त पण व्हिडिओ मोठा करता कामा नाही, कारण उद्याचा दिवस पण मोठाच असणार आहे. हो, आता आपण जवळजवळ 3 गोष्टी कव्हर केल्या, 4 गोष्टी कव्हर केल्या. ते 2 टेम्पल तिकडचे आणि कृष्ण टेम्पल आणि हा कृष्ण बाजार. आणि अजून एक युनिक गोष्ट आहे, जे इकडे दानपेटी म्हणून अशा दानपेटी असायच्या इथे. मी जवळ जाऊन दाखवतो. हा आहे पुष्करणी. गोल्ड डायमंडचा मार्केट. मागाशी बघितलं तो मसाल्यांचा, हा आहे तो गोल्ड अँड डायमंडचा मार्केट आहे. आणि समोर आहे तो मातंगी, तिकडे आपण चाललोय. एकादशी नंदी ना, एक ही पत्थर में बना है. एक शिला नंदी, सॉरी, एक शिला नंदी. शेतात थांबवलंय आणि मातंग ही इकडे. पटपट जागा, कारण तो सूर्य कधी पण खाली जाऊ शकतो. येतोय ना? हा, चल 10 मिनिटं राहिलीत. चल. आरामात. खूप वरपर्यंत आलोय. अंकित मागेच आहे, मी आणि मांग्यावरती आलोय.
कसं वाटतं येऊन? मस्त एकदम एंडला आम्ही आलोय, एकदम टॉपवर आम्ही आलोय आणि खूप भारी मजा येते, खूप मस्त वाटतं. थोडा ट्रेक हार्ड आहे हार्ड आहे बट छान आहे. पण व्ह्यू अरे वर्थ इट आहे. वर्थ इट, ऍक्च्युली वर्थ इट आहे. ऑसम. मला नाही वाटत अंकित वर येईल. आय डोंट नो. आपण ज्यासाठी आलो ते घेऊया. सनसेट चल सनसेट कॅप्चर करूया. चल चल. मातंग हिलवर आहे आपण आणि इथे वर यायला आपल्याला इथून खाली यावं लागतं. मस्त धडपड करत आम्ही वर आलो. हा आणि आल्या आल्या बघ काय करतोय. एवढा जीवन मरणाचा प्रश्न करून वरती येऊन कोण लॅपटॉप उघडतं रे? हा? हा? त्याला यायला 15 मिनिटं लेट आला. जिवंत आहे म्हणून उघडा लागतं. वा 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 वा. आता आपण पाहिलंय मातंग हिल, म्हणजे इथून तुम्हाला सनसेट एन्जॉय करता येतं. खूप लोक अशी वर जातात, वर म्हणजे बसायला वर जातात. तर तिथून मग व्ह्यू चांगला आहे इकडचा. आता ह्याच्यात दिसणार नाही नीट, पण इथून व्ह्यू मस्त आहे. तर आय गेस हा व्हिडिओ एवढ्यासाठीच ठेवावा आहे ना. बाकी आपण पूर्ण हा जो विजय साम्राज्य का आहे एवढा मोठा सगळा परिसर बाकीचा आपण उद्या एक्सप्लोअर करू आणि इन डिटेलमध्ये आपण गाईड घेऊन करू, म्हणजे त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळेल आणि तो व्हिडिओ खूप मोठा असेल. आता हा व्हिडिओ संपता संपता मी पुढे छोटेफार उद्याचे फुटेज दाखवेन याच्यामध्ये. तर आय गेस हा व्हिडिओ आपण एवढाच ठेवूया आणि याच्याविषयी आजच्या व्हिडिओसाठी जर काय प्रश्न झाले असतील तर ते आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतो. आता काय खाल्लं काय नाही खाल्लं ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन. तर हा व्हिडिओ आपण इथे संपवूया. पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. अंकित बाय कर. मातंग हिलवरून खाली येता येता आम्हाला अंधार झाला. संध्याकाळीच होमस्टेच्या बाहेर चाय अड्डा म्हणून एक कॅफे होता. तिथे मस्त चहा, तिथले फेमस समोसे आणि क्रीम रोल याचा आस्वाद घेतला. हात भाजला. रात्रीच्या जेवणासाठी हॅप्पी हम्पी कॅफे आम्ही निवडला. आजूबाजूला खायला खूप असे ऑप्शन्स होते, पण त्यातल्या त्यात आम्हाला सजेस्ट केलेला हॅप्पी हम्पी कॅफे. इथे विशेष म्हणजे बसायची व्यवस्था फार आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीची होती, म्हणून आम्ही इथे जेवायचं ठरवलं. जेवायला काय मागवलं, जेवणाचा किती खर्च झाला हे सगळं बिल मी दाखवणारच आहे. पण त्याआधी पटकन तुम्ही कमेंट करा की आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय प्रश्न आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कव्हर करेन. आणि हम्पीची ट्रिप करत असाल तर पुढचे सुद्धा एपिसोड बघायला विसरू नका.